प्रेज द लॉर्ड। हम लोग सब आंखें बंद करेंगे। प्रभु यीशु में धन्यवाद देता हूँ आज का महान दिन के लिए, यहाँ पर आपका उपस्थिति के लिए। धन्यवाद यीशु, आपके वचन का हर एक अंदर से हमको तो बता रहा है कि आपका वचन क्या है। आपका वचन सही ढंग से समझने के लिए, उसे अपने मुंह से उच्चार करने के लिए आप हमको शक्ति दे रहे हैं। इसके लिए आपका कौन धन्यवाद देता हूँ प्रभु परमेश्वर, क्योंकि आपका योजना के सिवा कुछ हो नहीं सकता है। हर एक आपकी योजना है, ये योजना के लिए हम धन्यवाद देते हैं प्रभु यीशु। पिता परमेश्वर, हम लोग प्रार्थना करते हैं अभी जो भी सिस्टर वचन बोलेंगी वो पवित्र आत्मा के द्वारा हम लोग को सब उसका हर एक वचन का जो मतलब सही ढंग से समझने के लिए तो हम लोग को पवित्र आत्मा से भर दे और ध्यान शक्ति से भर दे बोल के मैं प्रार्थना करता हूँ पिता, पुत्र और पवित्र आत्मा के नाम पे। आमीन, आमीन, आमीन। प्रेज गॉड, थँक यू जीसस। तर आता ब्रेकच्या आधी आपण काय शिकत होतोय? भीती। तर देवाने आपल्याला कशाची आत्मा दिले? सामर्थ्याचा आणि संयमाचा आणि प्रेमाचा आत्मा दिलाय। भीतीची दिली आहे की नाही? नाही। प्रेज गॉड। आणि आता सिस्टर प्रिन्सीने तुम्हाला एक होमवर्क दिली होते ना? किती जणांनी हे स्क्रिप्चर बोललं ब्रेकच्या टायमाला? प्रेज गॉड, प्रेज गॉड। ज्यांना पण त्यांच्या जीवनात बदल पाहिजे ते करतील, ज्यांना नाही पाहिजे ते नाही करतील, बरोबर ना? प्रेज गॉड। चला आता आपण भीतीवरती तर नाही पण तिकडूनच कंटिन्यू करणार, ठीक आहे? लेट्स गो टू साम्स 34 वर्स 4। स्तोत्र संहिता 34 इन हिंदी, इन मराठी 34:4, अध्याय 34 वचन 4। मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला। त्याने माझा सर्व भयापासून मला सोडवले। प्रेज गॉड, थँक यू जीसस। इंग्लिश मध्ये, I sought the Lord and he heard me and he delivered me from all my fears. Praise God. ते भयाची मुक्ती कशामुळे झाली? जेव्हा आता हे डेव्हिड राजाने लिहिलं आहे, याची स्टोरी माहिती आहे का? काय आहे? कधी लिहिलं आहे? कधी त्यांनी बोलला आहे? हे जेव्हा एक राजा त्याला मारायला यायचा होता तेव्हा तो आता एक त्याचा किंग सॉल तो पण मारायला बघते आणि हा पण मारायला बघते, दोन राजे मारायला बघतात आणि हे जाऊन त्याच्याच राज्यामध्ये आहे। एक सॉलला मराठीमध्ये काय बोलतात? सौलची पळून तो इकडे आला। इकडे येऊन या राजाच्या जे नौकर होते त्यांनी ह्याला सांगितलं तुला मारायला बघते आमचा राजा। ते ऐकून ते एवढा घाबरला, पण घाबरून त्याने काय केलं? परमेश्वराची शरण। तुम्हाला माहिती आहे तो तेच राज्यामध्ये पागलसारखा फिरत होता आणि हे गाणं गात होता। जेव्हा लोक त्याच्या
प्राण घ्यायला आले त्या टायमाला तर बोलते की मी तुला पाहिलं आणि तुम्ही मला मुक्ती दिली. आता जे काय बोलतात अस्तित्वात असं होतं नाही, पण त्याचा विश्वास तसं होतं. कारण त्याला माहिती आहे माझ्या देवाने जर मी जेव्हा मेंढपाळ होतो तेव्हा मला लायनला मराठीमध्ये काय होतं सिंह आणि बेअर बालू सिंह आणि बालू पासून पण त्यांनी मला वाचवलं. गोलायतच्या सामने मला यश दिला, मला मी जिंकला. तर यांच्या सामने मला नाही जिंकू शकते, हो की नाही? आमचा हे विश्वास असतं येशूच्या सामने, देवाच्या सामने. आपण काय करतात जे एवढूच अच्छा प्रेज गॉड. काल तुम्ही तुम्ही ऐकला ना डोंगर, सिस्टर शैला शिकत होते डोंगराविषयी. ते डोंगर आमच्या सामने मोठं वाटतं, बरोबर? आम्ही इकडे डोंगर असं, बरोबर? पण तुम्ही तिकडे देवाला उभं करा, कोण मोठं दिसणार? हा, देव मोठं दिसणार, बरोबर ना? पण आपली नजर त्या डोंगरावरती येऊन अडकते, हो की नाही? तेव्हाच ते विश्वास नाही आहेत. पण जेव्हा आपण आपली नजर येशूवरती ठेवतो आपल्याला माहिती पडते तो एवढा मोठा आहे की त्याच्या एक फुकाशी नसता डोंगर पडून जाणार, हो की नाही? तरी पण आपण डोंगरालाच बघतात आणि डोंगरालाच बघते तू किती विशाल आहे. पण देवाने सांगितलंय की मी तुला तुझ्या शब्दात, माझ्या शब्दाद्वारे आणि माझ्या पवित्र आत्म्याद्वारे तुला सामर्थ्य दिले आहे की तू स्वतः बोल आणि ह्या डोंगराला तू पाडू शकते, हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आपण 2 दिवस हेच शिकत आहे. आपल्याला काही पण पाहिजे, काही पण, प्रेम क्षमा असू दे का घर असू दे का जॉब असू दे, जर आपण येशू प्रभूच्या उपस्थितीत येतात तिकडे सर्व जे समस्या आहेत त्याचा समाधान आपल्याला भेटतं प्रभूची उपस्थितीमध्ये आणि त्याच्या वचनाद्वारे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तो जर तुम्हाला लिहायचं आहे तर तुम्ही लिहू शकते. हे पहिला पॉइंट आहे का देवाला माझा हृदय माहिती आहे. त्याला माहिती आहे माझा हृदय काय आहे, माझ्या हृदयाची स्थिती काय आहे त्याला माहिती आहे, त्याला त्याची जाणीव आहे. तुम्ही लिहू शकता. तर मी एकदा मी छोट्या मुलांची बायबल स्टडी घेते ना, ते तिकडे मी शिकत होते शब्दाविषयी. आपले शब्द आणि जीवन आणि मृत्यू आपल्या शब्दामध्ये आहे, बरोबर? आणि येशू बोलते का तुमच्या हृदयात जे आहे ना तेच तुमचं तोंड बोलते, बरोबर? ब्रदर लिंटन, how would you say out of the abundance of your heart the mouth speaks? हाँ, भरभराटणी येणार, बरोबर? जे तुमच्या हृदयात आहे तेच तोंडातून मुखातून येणार. आणि जर हृदयात
ईर्ष्या, जलन, राग, द्वेष आहे, ते मुखातून काय येणार? तेच येणार, तेच येणार. कोण पण किती पण प्रयास करू शकते का मी चांगल्यापैकी बोलू, पण जसं काहीतरी झालं तसं फ्यूज उडला, हो की नाही? प्रेज गॉड. तर आम्ही जेव्हा लोकांना बघतात, आपण त्यांना बाहेरून बघतात, बरोबर? पण प्रभू आपल्याला कसं बघते आपण ते बघू, ठीक आहे? लेट्स गो टू 1 Samuel 16 verse 6 onwards. सॅम्युअल, सॅम्युअलला मराठीमध्ये काय बोलतात? शमूएल. शमूएलचा पहिला पुस्तक, नॉट पत्र, पुस्तक 16वा अध्याय 6वा वचन. प्रेज गॉड. Sixth verse. Praise God. ते आले तेव्हा त्याने एलियाबास न्याहाळून पाहून म्हटले परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. आता ते आले, हे ते कोण? शमूएल. काय मराठीमध्ये बोल? शमूएल. तो शमूएल होता. आता देवाने सौलाला नाकारलं आणि त्याला आता नवीन राजा पाहिजे होता. तर त्याने शमूएलला जस्सीस बोलतात ना, डेव्हिडच्या वडिलांना, जस्सीच्या घरी त्यांना पाठवलं आणि त्याला होते 12 मुलं, बरोबर? तर तिकडे पहिलावाला होता एलियाब. तो होता एक सैनिक. आता सैनिक असते तर त्याला राजा ते बनवू शकते ना, त्याला बघूनच तुम्ही बोलतात हा हे ते राज करू शकतं, बरोबर? आणि तेच शमूएलला पण वाटला, पण देव त्याला काय सांगते आपण बघू. नेक्स्ट वर्स. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच पाठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. प्रेज गॉड. माणसं कसे पाहतात? बाहेरचं स्वरूप, आणि परमेश्वर हृदयाचं स्वरूप. तर आम्ही इकडे रोज बोलतात ना, कोण येणार प्रार्थना करायला? आपल्यामध्ये काय येते? भीती. नाही, मी नाही बोलू शकते, मला नको वारू, ओके नाही?
पण भीती प्रभूने तुम्हाला दिली आहे? सर प्रभूने तुम्हाला नाही दिली आहे तर तुम्ही त्याला कशाला घेतात? तुम्ही त्याला कशाला हगला काय बोलतात ना, मिठी मारतात. भीतीला मिठी नको मारू. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. बरोबर हो की नाही? आता प्रभू आमचा हृदय, आपला हृदय बघता. बरोबर. आता एक माणूस असते ज्याला देवाचं वचन लोकांना द्यायचं आहे, पण तो बोलते मी कसे बोलू, मी कधीही हे केलं नाही, मला ते वचन पण नाही येत. हो की नाही? पण येशू काय सांगते? मी तुझ्या बरोबर आहे आणि मी तुझ्याद्वारे बोलणार आहे. हो की नाही? आता मी जर इकडे आले, तुम्हाला खरं सांगू, मला आम्ही नाश्त्याला गेलो ना त्यापर्यंत मला माहितीच नव्हतं काय बोलायचं आहे. इकडे येऊन बसली, 2 मिनिटात प्रभूने दिलं टॉपिक. प्रेज गॉड. पण हे कशासाठी? कारण मी एकटी येऊन त्याच्या उपस्थितीत आली, त्याच्या बरोबर बोलली. आता पण मी जे हे बोलते मी पण पहिल्यांदा ऐकते. तुम्हाला समजलं काय बोलले मी? कोणतरी एक्सप्लेन करा. हा, पण त्याचा अर्थ काय? असं कशा होऊ शकते? प्रेज गॉड. मी नाही, पण तो माझ्याद्वारे बोलत आहे. हो की नाही? आणि मी जे बोलते ते तुमच्यासाठी नाही, माझ्यासाठीच आहे. पवित्र आत्मा माझ्या स्वतःसाठीच आहे, बोलत आहे. हो की नाही? मी नाही बोलू शकते ना तुम्ही हे करा आणि मी नाही करू, म्हणजे मी परफेक्ट? तर मग येशूची गरज नाही ना, मीच आहे मग. प्लीज गॉड. नाही, ज्यापर्यंत आपण ह्या शरीरात आहोत त्यापर्यंत आपण संपूर्ण नाही बनू शकतात. आपण प्रोग्रेशनला काय बोलतात? अपूर्ण नाही, प्रोग्रेशन. वी आर प्रोग्रेसिंग. हा, हे संपूर्ण जीवन आपला प्रगतीत आहे का? आत्म्यामध्ये आपण संपूर्ण आहेत, पण शरीरामध्ये आपले अजून पण राग येते, बरोबर, द्वेष येते, जलन होते. हो की नाही? तर जसं जसं आपण त्याच्या उपस्थितीत येतात, जसं जसं आपण आपला बायबल वाचतात, वचन वाचतात, जसं जसं आमचं हृदय आणि मन परिवर्तन होते, तसं तसं आम्ही वाढतात. कशात वाढतात? येशूच्या स्वरूपात वाढतात. येशू सारखे बनतात. बरोबर. येशू मध्ये येण्याच्या आधी आपण कसे होते? जे आपल्याला पाहिजे होतं तेच आपण करायचे. हो की नाही? आणि जर काय बरं पण केलं तर आपण काय करायचे? हा, मी हे केलं, हे केलं, ते केलं. हो की नाही? हो की नाही? पण जसं जसं आपण प्रभूमध्ये येतात तसं तसं आपल्याला जाणीव होते काही मी जे पण बरं मी करते ते मी नाही, पण प्रभू माझ्या द्वारा करते. कारण मी कोणाला, प्रेज गॉड, पवित्र आत्मा माझ्यामध्ये कशासाठी आलाय? कारण येशूला माझ्याद्वारे तुम्हाला काय करायचं? द्यायचं नाही. सर्व, व्हॉट इज सर्व?
सेवा, तुमची सेवा करायची. येशूला तुमची सेवा करायची आणि मी त्याची कोण आहे? पार्टनर. तर तुम्ही त्यांच्या पार्टनर आहात, तर तुम्ही पण सेवा करणार. प्रेज गॉड. सेवा करो तो मेवा मिलेगा. प्रेज गॉड. थँक यू जीसस. प्रेज गॉड. ओके, तर तुम्हाला लिहायचं आहे ते दुसरा पॉइंट हे आहे, आम्ही त्याला शोधतो कारण तो आपल्याजवळ पहिला आला. आपण त्याला शोधतो कारण तो आपल्याजवळ पहिला आला. इंग्लिशमध्ये लिहायचं ते, वी सीक हिम बिकॉज ही सॉट अस फर्स्ट. वी सीक हिम बिकॉज ही सॉट अस फर्स्ट. प्रेज गॉड. थँक यू जीसस. आपल्याला असं वाटतंय तर आम्ही देवाला शोधतात, पण असं नाही आहे. लेट्स क्विकली गो टू योहान 15:16. योहानाचा शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वा वचन. John 15:16. Praise God. तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले व तुम्हाला नेमले आहे. हेतू हा की तुम्ही जाऊन फल द्यावे, तुमचे फल टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे. प्रेज गॉड. तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडले आहेत. You did not choose me, but I chose you. So who came in search of you? Praise God. कोण तुम्हाला शोधायला आले? कोणी पहिला पाऊल टाकला? आपण का देवाने? येशूने. हो की नाही? आणि तो काय बोलतात? कशाला निवडला आहे? कारण तुम्ही जा आणि तुम्ही फल टिकावे आणि जे काही तुम्ही येशूच्या नावाने मागतात तुम्हाला मिळेल. आता कोणाला मागणार? येशूच्या नावाने कोणाला मागणार? देव बापाला मागणार ना. येशूच्या नावाने देव बापाला मागणार ना. नाही मागणार ते बोलते. जर मागणार देव बापाला ते त्यांच्या उपस्थितीमध्ये यायचं लागेल. हो की नाही? पण आपण उपस्थितीमध्ये मागायलाच कशाला जातात? ते भेटणार, जे मागणार येशूच्या नावाने ते भेटणार. पण अच्छा, प्रेज गॉड. अमृता, आपली फ्रेंडशिप केवढं घट्ट आहे ना. प्रेज गॉड. आता जर मी तिच्या बरोबर फक्त माझं काम काढायसाठी बोलते तर ती फ्रेंडशिप आहे, ते रिश्ता आहे, ते काय आहे? हा, काय गरज? मला नाही येत शब्द. प्रेज गॉड. पण ते स्वार्थी आहे ना, ते रिश्ता जे बनवलंय स्वार्थी. बरोबर? ते रिश्ते आहे नाही, संबंध आहे नाही. तर आपण देवाला असं कशाला बघतात? तुम्ही मला द्या, बस द्या, माझ्याशी काय नको घ्या, तुम्ही फक्त द्या. हो की नाही?
प्रेज गॉड. पण येशू बोलते जेव्हा तू माझ्या पाठीशी येते, तुम्हाला तुमचा क्रूस तुकायला लागते आणि स्वतःला काय करायला लागते, नाकारायला लागते. म्हणजे स्वार्थीपणाला सोडायला लागते. हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. आता जे शिष्य होते ते गेले का, 12 शिष्य, येशूचे 12 शिष्य, ते गेले येशूला काय ऍडमिशन फॉर्म भरला, मला तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये यायचं आहे, त्यांनी भरला नाही. येशूने जाऊन त्यांना बोललं, या फॉलो मी, फॉलो मी, मला माझ्या मागे या, माझ्या मागे या. हो की नाही? प्रेज गॉड. माझे शिष्य बना, त्यांनी सांगितलं. तर तुम्हाला पण तोच सांगत आहे. तुम्हाला काय वाटते, तुम्ही तुमच्या इच्छाने इकडे आहात? तुमची इच्छा आहे, ऑफकोर्स तुम्ही हा ते बोलला ना, पण हे आहे योजना. तुम्हाला प्रभूने बोलवलं आहे. तुम्हाला आता एक चॉईस चॉईस समजते ना? चॉईस, निवड. प्रेज गॉड. समजलं ना? तर तुम्हाला जर मी बोलले, या माझ्या बरोबर आपण जाऊ बाहेर आणि जेवण खाऊ, तर तुम्हाला चॉईस आहे ना, हा बोलायचा ना बोलायचा. बरोबर? पर्याय, ऑप्शन, पर्याय. हो की नाही? तसंच इकडे यायला पण तुम्हाला ऑप्शन होता, पण जर तुम्ही आले आहेत तर ते देवाच्या योजनाद्वारेच आले आहेत. आणि जे पण ऐकतात ते तुमच्यासाठी, या वेळीसाठी ते तयार करण्यासाठी आले आहे. जे वचन जे आहे आपल्याला, हे वचन काय आहे? सामर्थ्य, आपल्याला शक्ती देतं. अशी शक्ती की जेव्हा आपल्या विरोध कोण येणार. अच्छा, इकडे प्रेमाबद्दल शिकले, उद्या कोणतरी तुमच्या विरुद्ध येणार. आता तुम्हाला परत काय आहे? चॉईस. जे इकडे शिकले आहेत, प्रभूच्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना प्रेम देऊ का तुम्ही तुमचा काय पण देऊ. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. प्रेज गॉड. आणि जर आपण थोडं आपण मागे जाऊ, 1 शॅम्युएलचा पहिला पुस्तक, 13वा अध्याय, 14वा वचन. पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे. कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाहीस. हे कोणाला बोलत आहे? शमूएल कोणाला बोलत आहे? सौलाला. ठीक आहे. पण मला हे दाखवायचं तुम्हाला, द लॉर्ड हॅज सॉट हिम अ मॅन आफ्टर हिज ओन हार्ट. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांची
नाही, मनासारखा नाही, हे ट्रान्सलेशन हे नाही आहे, इंग्लिशमध्ये आहे. द लॉर्ड हॅज सॉट हिम अ मॅन आफ्टर हिज ओन हार्ट. म्हणजे एक देवाने अशा माणसाला नियुक्त केलं आहे ज्याचा हृदय देवाला शोधत आहे. समजलं? देवाने अशा माणसाला नियुक्त केला आहे ज्याचा हृदय देवाला शोधत आहे. दावीद राजाच्या संपूर्ण जीवनात तुम्ही हे पाहिलं, तो फक्त आणि फक्त देवाचा जे हृदय होता त्याला तो शोधत होता. सौलाने पण पाप केला, दावीद राजाने पण पाप केला. पण सौलाला कशाला दंड भेटला? थँक्यू. दंड भेटला आणि दाविदाला देव बोलते का तो माझ्या माझ्या मनासारखा, नॉट मनासारखा, हा माणूस माझ्या हृदयाच्या मागे आहे. असं कशाला? कारण जेव्हा सौलाने मिस्टेक केली, गुन्हा केला, पाप केला, तेव्हा त्यांनी शमूएलला सांगितलं का तू माझ्या बरोबर ये आणि तू माझ्या बरोबर हे अर्पण कर, नाहीतर ते लोक मला काय बोलतील. तर त्याचा ध्यान कोणावरती होता? स्वतःवरती. माझा माझा माझा. पण जेव्हा दावीद राजाने पाप केला, त्यांचा वचन काय होता माहितीये? तू सर्व काही घे माझ्याशी, पण तुझा पवित्र आत्मा माझ्याशी नको घेऊ. प्रेज गॉड. हेच होता, हेच आहे डिफरन्स, फरक. थँक्यू होली स्पिरिट. येस आहे फरक. एक माणूस जो देवाच्या हृदयाच्या मागे आहे आणि दुसरा जे फक्त देवाचे फल जे आहेत, चांगले चांगले फल, त्याला खात बसतात. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर तुम्हाला लिहायचं आहे ते तिसरा पॉईंट लिहू शकतात. इंग्लिशमध्ये आहे फेथफुल स्टुअर्ड्स आर फ्रूटफुल शेपर्ड्स. फेथफुल स्टुअर्ड्स आर फ्रूटफुल शेपर्ड्स. आणि मराठीमध्ये इट इज मराठीमध्ये विश्वासू कारभारी फलदायी मेंढपाल आहेत. विश्वासू कारभारी फलदायी मेंढपाल आहेत. विश्वासू कारभारी फलदायी मेंढपाल आहेत. आता कारभारी म्हणजे मॅनेजर, हो की नाही? देवाने आपल्याला जे काय पण दिलं आहे, पैसे पण असू शकते, रिश्ते पण असू शकते आणि काहीच असू शकते, मुलं, घर, आपण ह्याचे काय आहोत? कारभारी, स्टुअर्ड्स, मॅनेजर्स. आपण त्याचे मॅनेजर आहोत. पण त्याचा ओनर कोण आहे सर्वांचा? म्हणजे कोणाचा आहे सर्व? आपण कोणाचे? येशूचे. पैसे दिलेले कोणाचे? पैसे येशूचे. समय कोणाचा? येशूचा. सर्वच येशूचा. ते आपण काय? आपण काय? त्याचे मॅनेजर, स्टुअर्ड्स. आणि जर समजा एक कंपनीमध्ये मॅनेजर आहे, पण तो असाच आहे, तो येते रोज तिकडे त्याच्या ऑफिसमध्ये बसते, काय काम करत नाही, काय बघत नाही, कोण काय करते, चोरी होते, हे होते, ते होते, हो की नाही? तर काय होणार? त्या जागेचा, त्या ऑफिसचा वाट लागणार ना, हो की नाही? पण जर तोच मॅनेजर जे
एकदम सोप्या रीतीने त्याचा काम करते. हर फाईल तो बघते, तो सफाईचं पण ध्यान ठेवते आणि माणसाचं लोकांचं पण ध्यान ठेवते आणि कंपनीचं पण ध्यान ठेवते. तर कंपनी काय होणार? वाढणार, बरोबर. आता तुम्ही तुमच्या जीवनात बघा, जर आता तुम्ही तुमच्या घराचे मॅनेजर्स, जर तुम्ही घर मैला ठेवलं, असाफ ठेवलं, तर घरामध्ये काय येणार? किडा येणार. मग स्पायडरवेबला काय बोलतात? हा, सुजेला, सुतेरा. प्लीज गॉड. सुतेरा. प्लीज गॉड. सुतेरा, बरोबर. ते येणार आणि लोक येणार, ते काय बोलणार? बापरे नको, आम्ही नाही, तुम्ही आमच्या घरी या, ओके नाही. पण जर तुम्ही तुमच्या घर साफ ठेवणार, ते आजूबाजूचे लोक पण येणार आणि बसणार. हा, तुमचं घर ते मस्त वाटतं बसायला, हो की नाही? माझ्या घरी ते होते असं. प्लीज गॉड, थँक्यू जीसस. आता शेपर्ड या मेंढपाल याचं काम काय असते? मेंढपालाचं काम काय असते? मेंढराची काळजी घ्यायची, मेंढराला वाढवायची, त्याला जे पण पाहिजे त्याची गरज पुरवायची, हो की नाही? आता तुम्ही तुमच्या मुलांवरती मेंढपाल आहात की नाही? तुम्ही तुमच्या पैशावरती मेंढपाल आहात का नाही? हो ना. आणि जर तुम्ही त्याला पैसे बरोबर मॅनेज नाही केले, ते डुबले. मुलांना बरोबर शिकवण नाही दिलं, ते डुबले, ओके नाही? प्रेज गॉड, थँक्यू जीसस. आपण वचनाद्वारेच बघू. त्याच्या पुढे कोणीही सांगणार का माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, पण देव काय बघते माहितीये? जे तुला दिले आहेत ना, एवढे, जर तुला 10 रुपये दिले आहेत मी, तर तो 10 रुपयाचा वापर कसा करते? 10 रुपयाचा वापर कसा करते? तू त्याच्यात, जर कोणी आला, तुम्हाला दिसलं छोटं बाल स्टेशनवरती पैसे मागताना, तुमच्याकडे फक्त 10 रुपये आहे, 5 रुपयाची तिकीट आहे बसायला यायला, प्रेस गॉड, हो की नाही? सिंगल तिकीट आहे 5 रुपयाची, तुमच्याकडे 2 5 रुपयाचे कॉईन आहेत, तर तुम्ही काय करतात? त्या बाळाला एक वडापाव 5 रुपयाचा नाही भेटत ना, प्रेस गॉड, एक चॉकलेट ते येते, चॉकलेट ते घेऊन देऊ शकते ना, प्रेस गॉड. तर आपण वापर कसा करतात? आणि जेव्हा तो बघतो तू एवढ्यामध्ये पण तू देत आहे, तुझा हृदय देणारा आहे, तर मी तुला जास्ती पण देणार आणि ते पण तू बरोबर काय होतात मॅनेज करू शकते, ओके ना? प्रेज गॉड, थँक्यू जीसस. मला माहिती आहे माझ्या मराठीवरती हसणं होते इकडे, प्रेज गॉड. एवढी वाईट पण नाही आहे. प्रेज गॉड. आता दाविदाच्या टायमाला नियम होते, दिलेले होते नियम दाविदाच्या टायमाला. कॉन्फिडेन्शियल बोला, हो की नाही? होय. आपण जाऊ यहोशुवा ना, यहोशुवा 1:8. नियमशास्त्राचा
नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव सदैव असू दे त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. प्रेज गॉड. ते हे नियम योशुआच्या पुस्तकामध्ये आहे आणि योशुआ ते डेव्हिडच्या खूप 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 पुढे होता, हो की नाही? ते त्याला माहिती आहे. पण आपल्याला कशाप्रमाणे माहिती की डेव्हिड राजाने हे ठेवलं आहे? आपण बघू त्याच्या जीवनाद्वारे. ठीक आहे, प्रेज गॉड. ते तीन ठिकाणी आहेत, या 3 कार्य आहेत. तुम्हाला माहिती पडणार की त्यांनी कसं ठेवलं आहे. ठीक आहे, ते पहिला आहे अनुभव, त्याचा अनुभव. ठीक आहे, आपण जाऊ 1 सॅम्युएल 17 शमूएलचा पहिला पत्र 17वा अध्याय 37 ला 37. प्लीज गॉड. माझ्याकडे PDF आहे, तिकडे अंडरलाईन आहेत सर्व हे स्क्रिप्चर्स, पण इंग्लिशमध्ये आहे. तर प्लीज गॉड. दावीद आणखी म्हणाला ज्या परमेश्वराने मला सिंहाचा व अस्वलाच्या पंजातून सोडवले तोच मला ह्या बलिष्ठाच्या हातून सोडवील. तेव्हा शौल दाविदाला म्हणाला जा परमेश्वर तुझ्या बरोबर असतो. प्लीज गॉड. आता प्रिन्सीनी ते वचन घेतलं होता ना, कॉन्फिडन्स, धैर्य. बरोबर. आपल्याला दाविदाचा धैर्य प्रभूवरती दिसतं या वचनावरती, या वचनाद्वारा. त्याचा अनुभव काय आहे हे कधी सांगते तो? हे कोणाला सांगते? हे सौलाला सांगते. डेव्हिड सौलाला सांगते का मी जाऊ शकते, कारण देवाने मला सिंहापासून आणि अस्वलापासून माझा सोडव केलाय, मला सोडवलंय, हो की नाही? तर त्याचा अनुभव आहे. जेव्हा तो मेंढपाल होता, कोणाच्या मेंढराचा? त्याच्या बापाच्या मेंढराचा. आता आपण कोणाचे मेंढरे? येशूचे. इस्रायल कोणाचा मेंढरे? येशूचे. आता समजा जेव्हा दावीद राजा त्याच्या पृथ्वीच्या पित्याच्या मेंढराला वाचवायचा, आता त्याला देवाने प्रमोशन दिलंय का तू माझ्या मेंढराला वाच. समजलं? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आता इकडे हे काय? द लॉर्ड दॅट डिलिव्हर्ड मी आउट ऑफ द पॉ. त्याचा धैर्य कोणामध्ये आहे? ज्या परमेश्वराने. त्याचा कॉन्फिडन्स कोणामध्ये आहे? परमेश्वराने, परमेश्वरावरती आहे.
स्वतःवरती नाही. तो नाही बोले का मी करणार, तो काय बोलते परमेश्वर माझ्याद्वारे करणार. तो काय बनला देवाचा पार्टनर. आपण आहोत. येस. Then I should see you here making the closing prayer today. Praise God. Thank you Jesus. ती हा बोलली तर मी तिला बोलली का आता आपला थँक्स गिव्हिंग प्रेयर अंतिमचा प्रेयर ती करणार. बरोबर, कारण देव तिच्या बरोबर आहे. ती पार्टनर केले आहे, पार्टनर झाली आहे देवाबरोबर. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर मी एक छोटीशी साक्ष सांगते. मी जेव्हा कामाला होती बाहेर, तिकडे नवीन कंपनी होती. कॉलेज माझा संपला होता, नाही संपला पण नव्हता, मला जॉब लागला होता. आणि नाही ही नवीन कंपनी होती. तर तिकडे मी फक्त 4 महिना काम केलं आणि 1 महिना त्याच्यात पण मी सुट्टीवरती होते. तर 3 महिने काम केले. आणि पहिल्या महिन्यातच माझी जी सिनियर होती, मी ज्युनियर इंजिनियर होती, ती सिनियर आहे. आणि ती बोलली का मी सोडणार आहे, ते तू माझी पोझिशन मी आपल्या बॉसला सांगणार का तुला माझी पोझिशन दे. मी सांगितलं ठीक आहे बघू. तर मी गेली सुट्टीवरती. मी आली परत आणि हिने तिचं रेजिग्नेशनला काय बोलतात राजीनामा ते देऊन टाकलं. ठीक आहे. आणि ती मला बोलली का मी दिला आहे, आता तो आली ते मी सांगते. पण त्या टायमालाच एक दुसरी बाई पण आमच्या कंपनीमध्ये जॉईन झालेली माझ्या लेवलवरतीच. आणि तिला झालेला एक छोटा बाबू आणि तिला म्हणजे ते प्रमोशनची गरज होती. ठीक आहे. आणि मी सांगितलं माझे सिनियरला का मला नको, तू तिला दे. ठीक आहे. मी ते सांगितलं आणि मी मग दुसरं 1-2 महिने काम केलं आणि मी पण इकडे यायची होती. तर मी पण रिझाईन केला. आणि पण जेव्हा ते अनाऊन्स झाला, जॉब ओपनिंग झाली, ते आमचे बॉस जे CEO आहेत ते मलाच येऊन पहिला विचारले तू करशील का. मला ऑफर दिली पहिला. मी ते सोडलं. मी असं नाही मी मोठी आहे, पण मला माझ्या इश्यूवरती एवढा धैर्य होता का मला माहितीच आहे. ती जॉब पण ना माझ्या कॉलेजमध्ये रोज लोक 100 जॉबला ते अप्लाय करायचे. मी फक्त 5 जॉबला अप्लाय करून बसली होती. मी काय नाही केलं त्याच्यानंतर. आणि या इंटरव्ह्यूला त्यांनी मला सांगितलं 89 लोकांना, 89ला काय बोलतात 89 एवढ्या लोकांना त्यांनी इंटरव्ह्यू केले आणि एकाला पण हायर नाही केला, एकाला पण घेतला नाही. आणि मी होती 90 कॅन्डिडेट. आणि मी एवढी प्रिपेअर पण नाही केली मी इंटरव्ह्यूला. मी अशीच उठून गेली इंटरव्ह्यूला. 3 इंटरव्ह्यू झाले, म्हणजे नाही 3 इंटरव्ह्यू होणार होते, पण 2 मध्येच मला जॉब भेटला. प्लीज गॉड. आणि मी ते त्यावेळी वाचनात नव्हती, पण माझा एकच असायचा प्रेज द लॉर्ड, हालेलुया, टेन्शन नाही घ्यायचं. प्रेज गॉड. मी तेच करायचे. आणि तसंच मी न्यूझीलंडला पण तसेच पोचली. माझे कॉलेजचे फीस पण तसेच भरले. न्यूझीलंडचे गव्हर्नमेंटने माझ्या लास्ट इयरची फीस भरली. प्लीज गॉड. ते दुसरी साक्ष आहे, त्यानंतर सांगणार. पण तेच माझ्याकडे तेच होतं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मी तेच बोलायची आणि झोपायची मी. आता ते वचन आहे, आता ते हर एक प्रॉब्लेमसाठी हर एक वचन आहे.
मला नाही माहिती होता, पण तेव्हा ते होता. पण माझं कॉन्फिडन्स, जे धैर्य होतं तेव्हावरती होता. आणि मी तशीच जायची इंटरव्ह्यूला, जॉबला. आणि मला एक नाही 2-2 प्रमोशन ऑफर आले. इकडे पण आली, 1 महिना इकडून काम केलं मी. इकडून पण बोलतात नाही तू नको जाऊ, तुला दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये पोझिशन देणार. म्हणून नाही, कारण मला जायचं होतं दुसऱ्या कंट्रीमध्ये. पण देवाची इच्छा होती का मी इकडे असतो. प्रेज गॉड, थँक्यू जीसस. तर ते झालं अनुभव. तर माझ्या जीवनात पण एवढा अनुभव आहे मला की देवाने एवढे कार्य माझ्या जीवनात केले आहे. तर मला माहितीच आहे की देव मला काहीच होऊन देणार नाही, माझ्याबरोबर काही वाईट होऊन देणार नाही. प्रेज गॉड. ते पहिला झाला अनुभव. दुसरा आहे शब्द. तो लेट्स गो टू वर्स 45. सेम 45. हेच आता खाली 45ला काय बोलतात मराठीमध्ये? 45. तेव्हा दावीद त्या फलिष्त्याला म्हणाला तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास. पण इस्रायली सैन्यांच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. प्रेज गॉड. तो काय सांगत आहे मी इंग्लिशमध्ये वाचते. Then said David to the Philistine, Thou comest to me with a sword and with a spear, but with a shield, but I come to thee in the name of the Lord of hosts, the God of the armies of Israel, whom thou hast defied. ह्याच्या मनात काय भीती वाटते? तो आहे माझ्या आईचा. फिलिस्टीन आहे एवढा मोठा, ह्याच्याशी पण लांबा असणार, माहित नाही. 10 क्युबिट्स लॉंग, ते खूप लांब आहे तो. ओके नाही. आणि तो सांगते का तू तलवार भाला व बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास. पण इस्रायली सैन्याच्या देवाला तू तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नामाने मी तुझ्याकडे आलो आहे. परमेश्वराच्या नामाने. आपण जेव्हा युद्धात असतात. डेव्हिडला ते येशूचं नाव पण नाही माहिती होता. आपल्याला येशूचं नाव माहिती आहे आणि ते नाव एक भेट आहे. येशूचं नाव आपल्यासाठी एक भेट आहे, कारण त्याच्यात सर्व अधिकार आपल्याला दिलं आहे. येशूच्या नावाला देव बापाने उंच ठेवलं आहे. एवढं उंच की स्वर्गात, पृथ्वीत आणि खाली जे पण आहे सर्व त्याच्या नावाखाली झुकणार. तर जेव्हा आपल्या जीवनात कष्ट येतात, आम्ही काय बोलतात, हे कष्ट मला सोडून दे, जा तू आणशीन जा. ओके नाही.
त्याने हात जोडून बोलला, फिलिस्टाईन बाबा असं नको करू. बोलला तो काय बोला, तुम्ही देवाला हे केलंय, आता मी त्याच्याच नावाने तुझ्या समोर येत आहे. तू शस्त्र घेऊन माझ्याकडे येते मला मारायला, पण मी फक्त देवाचं नाव घेऊन येते आणि तेच आपलं शस्त्र आहे. दाविदाने गोलायतला मारायला काय घेतलं, दगड, ओके नाही. येशूला आपण काय बोलतात, रॉक बोलतात ना, खडक, हो की नाही, हो की नाही. तर तेच दे मारा, येशूचं नावच दे मारा तुमच्या गोलायातला फिलिस्ताईनला. तुम्ही काय बोलतात, नाही तुम्ही काय करतात, बाबा सोडून दे मला, सोडून दे मला, ओके नाही. प्रेज गॉड. पण येशूच्या नावाने एवढा सामर्थ्य आहे की जसं जेव्हा तुम्ही त्याचं नाव घेतलं तेव्हाच सर्व जे आहे त्यांना घुटणे टेकावेच लागतात. त्यांना ऑप्शन नाही आहे. आपल्याला ऑप्शन आहे, त्यांना ऑप्शन नाही आहे. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आपल्याला आता ऑप्शन आहे, पण जेव्हा येशू येणार तेव्हा आपल्याला पण ऑप्शन आहे. प्रेज गॉड. प्रेज गॉड. ते हे होता दुसरा जे शब्द, त्याचे शब्द तुम्हाला लिहायचं आहे ते लिहा. त्याच्या धैर्याचे 3 क्रिया होते. पहिला होता अनुभव, दुसरा त्याचे शब्द आणि तिसरा त्याचे कार्य, ॲक्शन. Experience, word and action. The 3 things you see how David was faithful steward and he became a fruitful shepherd. अनुभव, शब्द आणि क्रिया याच्यात तुम्ही पाहतात की दावीद कसा विश्वासू कारभार होता आणि त्याच्यामुळे तो विश्वासू मेंढपाल झाला. तो राजा बनला ना इस्रायलवरती, मेंढपाल झाला ना येशूच्या मेंढरावरती. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. ओके. तर आपण वर्स 51 वाचू. तुम्ही हे संपूर्ण चॅप्टर पहा. खूप गहराई आहे याच्यामध्ये. मला जेवढं प्रकाशन दिलं आहे मी तेवढं सांगते. प्लीज गॉड. दाविदाने धावत जाऊन त्या खलिष्त्याच्या छातीवर पाय दिला व त्याचीच तलवार म्यानातून काढून त्याला ठार करून त्यांचे शीर छेदले. आपला महावीर गतप्राण झाला हे पाहून पलिष्टी पळून गेला. प्रेज गॉड. थँक्यू जीसस. तर त्याने फक्त त्याला बोलले काय, त्याने फक्त बोललं गोलायतला नाही, फक्त बोलून दाखवलं नाही, त्यानं करून पण दाखवलं ना. तो गेला त्याच्या सामने आणि दगड पण उचललं आणि त्याला मारलं पण, हो की नाही. ते ॲक्शन पण पाहिजे. कशासाठी ॲक्शन पण पाहिजे? फक्त विश्वास चालणार
क्रिया पण पाहिजे ना, कारण आपल्याला जेम्स कॅन वी गो टू जेम्स 2:17 याकोब 2:17. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाही तर तो जात्या निर्जीव आहे. Even so faith, if it hath not works, is dead being alone. जर क्रिया नाही तुमच्या विश्वासाला तर ते काय आहे? निर्जीव. हो की नाही? आपण बोलू शकतात, हा देवा मला विश्वास आहे, तुम्ही आम्हाला भरभराटून एवढे बिझनेसमध्ये फायदा केलाय का, पैसे दिलेत का, रिश्त्यामध्ये संबंधामध्ये भरभराट दिली आहे, बोलू शकतात. पण आपण काय देतच नाही आपल्या खिशातून. जर संबंध चांगले पाहिजे ते कसे होणार चांगले? प्रेम पाहिजे ना. आपण प्रेम नाही दिलं तर आपल्याला भेटणार भरभराटून? जे देईल ते भरभराटून भेटणार, हो की नाही? आता आपण बोलतात, मराठीमध्ये मला ते वचन नाही आहे पण इंग्लिशमध्ये आहे, द लॉर्ड हॅज सप्लाइड ऑल माय नीड्स अकॉर्डिंग फिलिपियन्स 4:19. फिलिपियन्स 4:19. हे देवाने माझे सर्व गरजा पुरविले आहेत. प्रेज गॉड. मी बोलते पण मी कोणाला देते काय? नाही. तर माझा विश्वास आहे देवाने मला दिलाय, पण मी काय, माझी क्रिया काय आहे? जर दिले आहे, अच्छा प्रेज गॉड. जर तुमच्याकडे 1 करोड आहे, 1 करोड, हा, तर तुम्ही 10,000 कोणाला द्यायला सोचणार? हा, विचार करणार नाही ना. तर तो विश्वास काय आहे? तुमच्या बँक अकाउंट मध्ये भलेही काय ना, पण तुमचा बँक अकाउंट तिकडे खोललाय, उघडलाय का नाही? तर तिकडे उघडलाय, तिकडे ते कमीच नाही आहे. वचन बोलते काही कमी नाही, काही मिसिंगला काय होतात, हरवले नाही, काही कमी नाही. तर तिकडे बँक अकाउंट उघडलाय, तर इकडे आपल्याला 10 रुपये देण्याला काय होते? हो की नाही? 10 रुपये पण देऊ शकतात, 10,000 पण देऊ शकतात. जर तिकडे बँक अकाउंट, तुम्हाला विश्वास आहे की तिकडे बँक अकाउंट उघडला आहे. जर तुम्हाला विश्वास नाही, ते तुमचे कार्य इकडे पण तसेच असणार. पण तुम्हाला जर विश्वास आहे की माझा देव बाप्पा राजांचा राजा आहे, त्याला काही कमी नाही आहे, तो राजा आहे, ते मी प्रिन्स राजकुमार आहे, हो की नाही? तर मी कशाला कंजूसपणा करू? हो की नाही? प्रेज गॉड. थँक्यू जीसस. आपण एक वचन घेऊ आणि आपण संपू. ते एक हे काय बोलतात, समराइज. हाऊ वुड यू से समराइज? हा, या सारांश. हा, याचा आजचा टीचिंगचा सारांश एक वचनामध्ये आहे. Psalms 119 verse 11. 119 ला काय बोलतात? 119 स्तोत्र संहिता 119
वचन 11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे. प्रेज गॉड. काय ठेवले आहे? तुझे वचन. तर माझ्या कुठे ठेवले आहेत? माझ्या हृदयात. तर तिकडे मनात बोलतोय पण इकडे हृदय आहे. माझ्या हृदयात. जर माझ्या हृदयात येशूचे वचन असणार ते माझ्या मधून काय येणार? बाहेर काय येणार? वचन. माझ्या क्रिया कशा असणार? वचनानुसार, देवाच्या वचनानुसार. हो की नाही? प्रेज गॉड. हेच आपलं आजचं टीचिंग. Thank you, Jesus. Come on, Dave. For 1 second, we'll close our eyes and imagine what Selena taught us, what she actually meant to teach us. And she really taught us the great thing that we should give. Before giving, we cannot receive. Thank you, Selena, for this lesson that you gave us today. And we ask this through Christ our Lord. Amen.